2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज? ते झुंज नव्हते ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. याचं कारण नाही, ओवी तीच सांगायचे मला, कर्म हाच द्या. झाले 2 वाव्या पाहिलं. आता अभंगाला करायची सुरुवात. तुमची आपली बऱ्याच दिवसाला गाठे, आपलं काम थोडं लंगाटे. आम्ही तुला सांगितलेलं बरं. कीर्तनाला 3 सूचना आहे. अभंगाला सुरुवात करायची फक्त वाव्या फिट करा. पहिली सूचना आहे, दरिद्र्यवादी कीर्तनाला बसायचं नाही. तोंड यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जवळ पाहायचा, मेळ जीव काढायचा. तुम्ही सुतक पडल्यावानी कीर्तनाला बसायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आहे. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल. आणि तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटलं, माझं काय झालं? तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? हे बा, देवाने दिलेला निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम. तो पटो अथवा तुकोबरायाने गाथा लिहिताना फक्त जग सुधरावा एवढाच विचार केला. तुकोबरायाला नाव ठेवतील हा विचार केला. कवळ एखादा अभंगात चुका काढील हा विचार तुकोबा. मोठी माणसं समाज काय म्हणतो याचा कधीच विचार करत नाही. आणि कमी बुद्धीची माणसं लोकांसाठी इस्टेट घालून नेल्याशिवाय राहत नाही. हा फरक आहे. आईन्स्टाईन, गॅलिलिओ, न्यूटन, आत्ताचं साधं उदाहरण अब्दुल कलाम. विद्वत्तेवर शाळेत फोटो टाकले. मी अभ्यास करा. अब्दुल कलाम ताजा का, अजून 10 वर्ष नाही. ताजं उदाहरण. शाळेत फोटो आहे, प्रयोगशाळेत फोटो आहे. फॉर्म भरला म्हणून नाही, सभा घेतल्या म्हणून नाही, विद्वत्तेवर. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 3 गोष्टी जगात काही जरी झालं तर आहेतच. 1 सत्य, 2 नीती आणि 3 निसर्ग. जनताला वाट वागू द्या, जनतेचा तुम्ही विषय सोडून द्या. पापी माणसांनी किती इस्टेट कमवली त्याच्यावर जडू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. कमवू द्या, कमवण्यासाठीच आलेत ते. कमवू द्या. त्यांनी जर कमवलं नाही तर त्यांचा अवतार सिद्ध होणार नाही. कशाला ते 10-5 मिनिटात मुंग्या येतील तुम्हाला. आत्ताच सुधारणं 2 महिन्यांनी. तुला अजून 10 मिनिटानं तुम्हाला काहीच सुधारायचं नाही. कमवू द्या. तुम्ही परत ध्यानात ठेवा, सत्य ते सत्य आहे, निसर्ग तो निसर्ग आहे, आणि नीती ती नीती आहे. तुमचं काय मत आहे? जगातलं द्या, जगाचा तुम्ही विषय सोडून द्या. जग कालही असंच होतं, आजही असंच आहे. जग मला लोक काय म्हणतात याचा अभ्यास करू नका. तुला बुद्धी आहे ना, MPSCची तयारी ठेव. एक दिवस तू लाल दिव्याचा मालक होशील. तुला तब्येत आहे ना, बस व्यायाम कर. एक दिवस छाती योग्य भरेल, उंची योग्य भरेल, मिलिटरी होऊन देशाची सेवा करशील. तुम्ही तुमच्या अंगातले गुण लोकांमुळे दाबू नका. तुम्ही त्यांना विकसित करीत राहा. काय मत आहे तुमचं? तुम्हाला पैलवानकीचा छंद आहे, करा व्यायाम, करा. जाऊ द्या, हे शरीराला थोडं घसरेल, घसरू द्या, लागू द्या. आज 40ची कुस्ती मारा, उद्या 60ची मारा. एक दिवस तुम्ही 2 गोष्टी कधी वाया जात नाही, कष्ट आणि प्रयत्न. करीत राहा, करीत. हे म्हणजे पोलीस भरतीत गेला आणि 3 इंच छाती कमी भरली. व्यायाम कर, वागव ना, फुगल ना छाती. 90 पॅर सुरुवात, 9 इंच आत गेली, 3 इंचही गेली, 9 इंच गेली. मग नोकरी कुठं लागली? कारखान्याच्या गेटवर माणसं सोडाय. काय उपयोग? तुमच्या परत निघाय का, तुमच्यामध्ये जी सुप्त शक्ती आहे
ती जागे करीचा. तुमचं काय मत आहे? आणि आपले लोक सुप्त शक्तीचा विचारत. आता ही चिमुरडी पोर आहेत, यांच्यात सुप्त शक्ती आहे. यातला एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, एक वकील आहे, एक CA आहे, एक PI आहे ना. पण त्यांच्या शक्तीला चालनाच द्यायची. 45% 12वी सायन्सला मार्क पडले आणि त्याचा बाप जर मेडिकलचा फॉर्म आणतोय, तो डॉक्टर तयार करायचा कोणता? 45. अहो म्हणले मिनिट मध्ये नाही बसत, कोठ्यातून घ्या. कोठ्यात आहेच ना. कोठ्यात काय येडं असलं तरी कोणत्यात काय 36 वेळेला येईल तर 46 काय फक्त माल भरा. आता असा माणूस जेव्हा डॉक्टर होईल तो कोणत्या रंगाचे पेशंट नीट करील? आणि तेच हॉस्पिटल सध्या फुल चालतात. या जगात असं उलट आहे, जी कोलगेटची जाहिरात करते तिलाच दात नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ते कुठं हा प्रश्न. या जगाचा नियमच असा. तुम्ही परत मागं फिरा, परत पुढे न्या. आता करंट लागलाय तुम्हाला, करंट लागला का म्हणून सोपं झालं. मलाही लागला, तुम्हाला लागला का? जाऊ भाऊ जाऊ. तुम्ही ते त्याला वेगळं रूप येतं. तुम्ही बसून घ्या, मी करतो बरोबर. माहित आहे ते काय होते, त्या खरं माणूस एखाद्याला टपकन बोलून जातो. आणि दारू पिणारी जी माणसं असतात कधी समजलं तुम्हाला, येता कदाचित चोर सोडायचा, चोर सोडून द्या, पण दारुडे कधी सोडायचं नाही, कधीच सोडायचं नाही. कारण दारू पिणारी माणसं 2 गोष्टी करतात कधी बी. शहाण्या माणसाचा आप घेत असतात आणि त्यांना काय बोलतो हे आपण माहीत असतं. ते पिऊन दारूच्या नावावर मोठ्याची इज्जत घेतात. आणि त्याला जर तसंच सोडलं दुसऱ्या दिवशी ते तापून येते. दारू पिणारा जर शिव्या दिलं ना, आपण जर सोडून दिलं ना, दुसऱ्या दिवशी ते जास्त शिव्या देते. पहिल्या दिवशी खुब्यातून काढलं ना, कळतच नाही. बाकीचे बावळा तर काय म्हणते माहिती का, तो तर पेल आहे बा, तुम्हाला तर अक्कल असावं. आपल्याला म्हणजे आपण गण ठोकलाय, आपल्याला अक्कल असावा. आणि त्यानं चड्डी वल्ली केली, त्याला सोडून द्यावं. काय न्याय? बरं ये जाऊन पटकन. लांबदाय 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 उठा ना. आत्ताशी 2 वाव्या झाल्यात. एकदा रिवर्स करून देतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आणि कर्म हाच देव आहे. आज गायक, वादक, गुणीजन, मंडपवाले, माई सिस्टीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान देवपूर इंजिनियर सागर समाज ठरणार आयोजित आजच्या कार्यक्रमाचं आयोजक संयोजक सगळेच प्रशांत भाऊ पवार यांचं 4th पुण्यस्मरण. पहिलं कौतुक प्रतिष्ठानचं करावं, एवढा मोठा कार्यक्रम केला. दुसरं कौतुक इंजिनियर साहेबांचं करावं, एवढं सुंदर नियोजन. आणि अजून त्यांना सागर भाऊंचं करावं, एवढ्यांना धन्यवाद. आणि पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल, बोललं तरच पुण्यस्मरण करेल. आता फक्त प्रश्न उत्तर लागेल. आता काय ताण नाही. आता प्रश्न माझा, उत्तर तुमचं, प्रश्न तुमचं, उत्तर माझं. माझा पहिला प्रश्न असा आहे, महिला बिला पुरुष पुरुष पटकन. माझा पहिला प्रश्न असा आहे, माणसाला जन्माला यावं लागतं किंवा नाही? हा किंवा नाही? सावध राहा बरं का, परत मोठा यावं लागतं. उलट यावं लागतं. सावध राहा बरं का. आता प्रशांत भाऊंचं म्हणजे परत पुण्यस्मरण कसं आहे पहा. यावं लागतं, याला जावं लागतं. म्हणजे येणं आहे, जाणं आहे. मग एकाला प्रश्न विचारला, जर जायचं आहे तर यायचंच कशाला? उत्तर आहे जायला. मग या म्हणला जायचंच कशाला, परत यायला. बरं काही पुरावा आहे का? पुरावे जागेवर घ्या. उपजे ते नासे, नाचले पुनरपिसे, हे घटिका यंत्रे परिभ्रमिका. अजून काही पुरावा? 15 वाद्य आहे. आगा उपजले आणि निवणे. अजून काही पुरावा?
अजून काही पुरावा आहे का? हो, पुरावा त्याला आहेत ना. येणे जाणे पुनरपी जननम फायनल झालं. यायचं जायचं. मग एक म्हणलं मी येणारच नाही. कोण काय करतंय पाहून यावंच लागलं. बापाला म्हणलं तू कुठं यावं. आता उलट फिरा, थोडं जड आहे पण ठीक आहे. मग एक म्हणलं मी आलोय ना, जाणारच नाही, जावत नाही. मग एकानं विचारलं यायचंय आहे, जायचंय आहे, येणंही चुकत नाही, जाणंही चुकत नाही, मग यायचं कशाला? उत्तर 17वा अध्याय. झाड जाणीचे फुले, मानत जाणीचे बोले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. मागचे भोग भोगण्यासाठी जन्माला यायचं. अजून पुरावा. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. अजून पुरावा. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पंगू झाली. अजून काही पुरावा. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैला झालो नरगेही येता. यायचं, भोगायचं, फायनल करा बरं का. माता तो पहिला प्रश्न संपला. येणे, भोगणे, जाणे. आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. 2-2 मिनिटं वेळ देणार मी तुम्हाला. आता दुसरा माझा प्रश्न असा आहे, माणूस मरताना काही बरोबर नेतो का? 2 मिनिटं घ्या तुम्ही. तुम्ही मला उत्तर देणारे नाही, आणि हे उत्तर 1001% चुकीचं आहे. माणूस मरताना 2 गोष्टी बरोबर नेतो. एक, त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. त्याला धोका नाही. तुळशीला पाणी घातलं बरोबर येणार, गाईला पाणी पाजलं बरोबर येणार, आईबापाची सेवा केली बरोबर येणार, गरिबावर उपकार केले बरोबर येणार, देवधर्म केला बरोबर येणार, बरोबर येणार. दुसऱ्याचा बांध कोरला इथंच राहणार. शंकराला दुधाचा अभिषेक घातला बरोबर येणार, पण दुधात पाणी घालून गाडी घेतली धडकणार. सावध. म्हणजे मारताना माणसं 2 गोष्टी बरोबर नेतात. एक, त्याने कमवलेलं ज्ञान, आणि त्या पाया पुढे सांगतो कधीच कष्ट आणि प्रयत्न वाया जात नाही. काही माणसं कशाला करायचं, मूर्ख लोक आहेत. पहिला प्रश्न फायनल झाला, मरताना बरोबर नेतो. आता दुसरा प्रश्न थोडा किचकट आहे, त्याला 5 मिनिटं देणार मी तुम्हाला. सगळ्यांसाठी, महिला पुरुष. माणसाचं मरताना जातं काय? तुम्हाला सुधारणार. पहिली गोष्ट, मरताना बरोबर नेतो काय? उत्तर झालं कर्म आणि ज्ञान. आणि हे एवढे जे लोक जमले ना, ही प्रशांत भाऊची श्रीमंती आहे. श्रीमंत. आणि महाराज एक सांगा, तुमची कमी वयात गेले काय, जास्त वयात गेले काय, जर 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 तुमचं आचरण चांगलं असेल तर त्या व्यक्तीची किमती राहतेच. आता काही काही माणसं 90 वर्ष झाले घरात काय अख्खे पाहुणे जिरेत आहे का? हॅलो, हे अजून काय त्याचा उपयोग? शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तर काय दूध आहे? हे शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तर काय दूध देणार आहे? काशाचं कुशीड किती चिटकलं काय दूध पिणार आहे? गावातला मिळू किती डरलं तर काय फुलाचा सुगंध घेणार आहे? आणि प्रेताला किती सजवलं तर काय उठून बसणार आहे? त्याचा काय उपयोग? उसाला 3 फूट तुरा आला काय उपयोग त्याचा? न पुसक पुरुष किती देखणा असला उपयोगाचा काय? तुम्हाला सुधारतो मी काय म्हणतो? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला का? आग लागतो त्या टीव्ही. आपले गुडघे गेले दिंडी निघाली. झोप आता रात नाही. मला एक वाक्य सांगा. प्रशांत भाऊच्या 4थे पुण्यस्मरण. तुमचा खिस्सा गरम आहे, तुमचा खिस्सा गरम आहे आणि अंगात ताकद आहे, तोपर्यंत हे जग सत्य आहे. हे तुमची वाक्य आहे. हे थोडे झोंबात पण फिट आहे. एकदा खिस्सा रिकामा झाला ना, ही पोरं बीर मैत्रिणी बित्रिणी प्रियशी लबाड. काही पोर म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालंय. मेंदूत तू प्रेम बिम काय करत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. हा प्रेम बिम हा विषय. या जगात प्रेम दोघच करतात, आई वडील आणि संत. मित्र
पाजायचं बंद कर, मित्र कौरे क्षेत्राच्या बाहेर.